कळमधील मृत महिलेबाबत धक्कादायक खुलासा समोर येतोय। कळमधील मृत महिलेचं नाव मनीषा कारभारी बिडवे असं आहे आणि मृत महिला खासगी सावकारी करत असल्याची माहिती आहे। अनैतिक संबंधातून महिलेची हत्या झाल्याचा संशय आहे। या महिलेच्या डोक्याला मार लागल्यानं मृत्यू झालाय असं पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगतोय, अर्थात शवविच्छेदन अहवाल सांगतोय। महिलेची हत्या झाल्याचा अंजली दमानिया यांनी थोड्याच वेळापूर्वी संशय व्यक्त केला होता आणि आता त्याला पूरक अशी ही माहिती समोर येते। आप्पासाहेब शेळके आपल्याला अधिक माहिती देत आहेत। आप्पासाहेब, प्रसन्न, कळमीतली जी महिला आहे अंजली दमानिया यांनी ज्या कळंब शहराचीच लागून असलेली द्वारका नगरी वसाहत आहे। या वसाहतीमध्ये ही महिला राहत होती, ती एकटी राहत होती आणि तिची खाजगी सावकारी असल्याचाही जी माहिती आहे आणि पोलीस पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जी माहिती आलेली आहे तिच्या मृत्यूनंतर तिच्या डोक्याला मार लागल्यामुळे तिचा मृत्यू झाला असून ज्यावेळेस तिचा घरात मृतदेह होता, पोलिसांना जी माहिती गेली, पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर मृतदेह आत होता, घराला बाहेरून लॉक केलेलं होतं आणि अशा अवस्थेत तिचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह होता आणि सडलेल्या अवस्थेत मृतदेह असल्यामुळेच आम्ही जागेवर पोस्टमॉर्टम केल्याचं असंही पोलिसाचं म्हणणं आहे। प्रसन्न, या तिचं नाव आणि या संदर्भात की मूळचं तिचं गाव बघितलं तर ती बीड जिल्ह्यातलीच आहे। तिचं माहेर ते अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा हे गाव आहे आणि सासर बीड मधलेच आडस गावचं तिचं सासर असल्याची ही जी काही तिची प्राथमिक माहिती आहे आपल्याकडे येते। प्रसन्न, धन्यवाद आप्पासाहेब तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।